बया लय दमले बघा. केवढी कामं केली. सकाळपासून जरा बी वेळ मिळाला नाही बसायला. एक जाऊ बाई चपात्या करताय वय. नाईस, व्हेरी नाईस. जाड चपात्या काही खाल्ल्यात जात नाही पण है ना, मजा नाही येत. चपाती कशी अशी मऊ पाहिजे, पातळ पाहिजे तर पातळच बनवा. म्हणजे असं सशासारखं असं लुसलुशीत पोळ्या बनवा. बर अजून काय? नाही नाही आणखी काय नाही. मी जरा भांडी लावायला मदत करते तुम्हाला. ह्या पण इथंच आहेत. आता काय करू? वाघमारे वर टेरेसवर या. टेरेसवर या तुम्ही. असं आहे तर तुमचं गपचूप भेटायचा प्लॅन. ही खबर मम्मी साहेबापर्यंत पोहोचायलाच पाहिजे. लावलीत बाकीची भांडी? ते 4च भांडी राहिलीत, तेवढे लावून ठेवा तुम्ही, मी आलेच. काय रे, काय झालं? वाघमारे किती उशीर, किती वेळ झाला वाट बघतोय मी तुमची. मुद्दाम उशीर केलाय का? घरात काम असतात मला. त्यात सपनाताई आणि मम्मी साहेब आपल्यावर नजर ठेवून आहेत. आता बघितलंस ना, स्वयंपाकघरात सपनाताई होत्या, त्या निघून गेल्या की लगेच इकडे आले मी. बट ठीक आहे वाघमारे, ते नवीन नवीन कपल असतात ना, ऐन तारुण्यात आलेली, आपलं बी तसंच झालंय बघा. ते नाही काय लपून छपून भेटत. म्हणजे आपण जेव्हा ऐन तारुण्यात आलो तेव्हा आपल्याला तो अनुभव नाही मिळाला, पण तो अनुभव आपल्याला आत्ता अनुभवायला मिळत. त्यातच समाधान आहे. सत्या, काय करावं रे तुझं? काय? तुझं एकदा नाही 2.5 वेळा लग्न झालं आणि अजून कॉलेजात असलेल्या पोरासारखं वागतोस. जर हा मूड घेऊन मला चौकीत भेटायला आलास ना, पूर्वा मॅडम तुझं सगळं प्रेम बाहेर काढ. अहो, आपल्या आवडीचा पदार्थ खाताना अचानक तोंडाला खडा लागावा ना, तसं वाटलं बघा त्यांचं नाव ऐकून. कशाला काढलं त्यांचं नाव तुम्ही? आणि वाघमारे, त्या फक्त तुमच्या सिनियर आहेत ना, मग तुमच्या सासू असल्याने का वागतात? मुळात आपलं नातं काय हे ठरवणाऱ्या त्या कोण? आणि त्यांची इथं बदली काय आपल्या नातं ढवळाढवळ करायला झाले का? हे बघा, जाऊन सांगा तुमच्या त्या पूर्वा पाटील मॅडमना, मी तुम्हाला असं जवळ बी ओढणार आणि तुम्हाला असं भेटत बी राहणार. करा म्हणू काय करायचं ते, मी नाही घाबरत कोणाला. सोड, कुणीतरी येईल. सपनाताई आणि मम्मी साहेब आपल्यावर वॉच ठेवून आहेत, माहितीये ना, विसरू नको. ठेवू दे वॉच, मी नाही घाबरत. सपनी, तू जी बोललीस ती खरं निघालं नाही का? नाही का तू कामातनं गेलीस म्हणून समज? तुमचा आजपर्यंत कधी विश्वास बसला माझ्यावर जो आता बसणार आहे? मम्मी, मी खरंच सांगते, मी सत्या भाऊजींना शुक करताना ऐकलंय आणि एक जोबींना गच्चीवर येण्याचा इशारा करताना पाहिलंय. पण येवना दोघं एकमेकाच्या मिठीत असतील बघा. ऐन उन्हाळ्यात प्रेमाचा धो धो पाऊस पडत असं. सपने, चल
आपण दोघी जणी जाऊ त्या दोघांना रंगे हात पकडू आणि त्यांचं शूटिंग कार शूटिंग. काय करताय? हा सरळ चला. वाघमारे, माझ्या बायकोवर ना माझा पूर्ण हक्क आहे आणि मी आता अख्ख्या जगाला ओरडून ओरडून सांगणार आहे की वाघमारे फक्त माझ्या आहेत आणि आपल्या दोघांना कुणीच वेगळं करू शकत नाही. आणि जर कुणी आपल्याला वेगळं करायचा प्रयत्न केला तर त्याचा कार्यक्रम सत्या बरोबर फिक्स करणार. मम्मी बघितलं का प्रेमाचा पाऊस कसा धो 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 पडतोय गोल 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 गोल. सपने तू बराबर हुशारी दाखवलीस बघ. आता ह्या दोघांचं शूटिंग करते कारण कसं आहे पूर्वाला पुरावा लागल. हा बळ पूर्वाला पुरावा ये मग जळ मम्मी पण ते लेखक वा नाका शेंडा तुझा. आपल्याला थांब शूटिंग करा. सोड सत्या, सोड सोड. अहो काय झालं वाघमारे? उतरव म्हणलं ना, खाली उतरव मला. सोड. अहो पण अचानक अहो मारताय काय? उतरव खाली. हिम्मत कशी झाली तुझी? मला हात लावायची हिम्मत कशी झाली तुझी? हा काय समजतोस काय स्वतःला? लाज वाटत नाही? एकदा सांगितलेलं कळत नाही? माझ्यापासून लांब राहायचं, लांब. लाज लज्जा शरम सगळी सोडून दिलेस काय? एका परस्त्रीला उचलून घेतोस? वाघमारे अहो काय? हे बघ, मर्यादा सोडून वागतोस. हा मर्यादा. तुला लाज नाही वाटत? हा इथं येऊन असल्या करामती करतोस? सॉरी सॉरी वाघमारे, अहो चुकून झालं माझ्याकडं. माफ करा, मला माझ्या लक्षातच नाही आलं की आपण नवरा बायको नाही आहोत. ते मला असं वाटलं की आपण नवरा बायकोच आहोत. अजून आपलं 2.5 वेळा लग्न झालंय ना. सोड चिठ्ठी दिली आहे ना, लक्षात ठेवायचं. तुझ्यात आणि माझ्यात एकच नात्यात. व्यवहाराचं तू घरमालक, मी भाडे करू. या नात्याची जाण ठेव. सपने सपने थांब. तुला म्हणलं होतं ना मी का माझ्या संकट खोटं बोलू नकस म्हणून. हा बघितली ना वरती कशी बोली नाही भेटते. हा खोटं बोलतीस मला खाऊ. सपने काय असं चिडक्या बिब्यासारखा काय बघतोस? वाघमारे, तुम्ही हात उचलला माझ्यावर, मारलं तुम्ही मला. अरे आता सपनात येईन मम्मी समोर काय अंजारेला गोंजारायला पाहिजे होतं का? अरे त्या दोघी वाटच बघत होत्या. कधी त्यांना आपण असे सापडतो त्या जाऊन पूर्वा मॅडमला सांगतील. आधी मला असं वाटलं होतं का माझ्या जाहिराचं नशीब फुटकाय म्हणून, पण आता मला कळलं का जाहिराचं नाही तर माझं बी नशीब फुटकाय म्हणून. खोबलं कुठली एक काम नीट करता येत नाही तुला. एखाद्या माणसाचा मूड कसा घालवायचा का नाही ह्याची सुपारी कोणी तुला दिली ना तर ती बरोबर जमल बघ तुला. बिंडो बेअक्कल बेमूर्ख कुठली. एक मिनिट मम्मी, मी तुम्हाला खोटी बातमी दिली नव्हती. तुम्ही पण बघितलं ना, आपण गेलो तेव्हा एक जाऊबाई आणि सत्यभाऊजी जवळ आले होते बघा. आपण पोचलो तेव्हा बरोबर जवळ आले होते ते. आणि एक जाऊबाईंना जेव्हा सत्यभाऊजीने उचलून घेतलं होतं तेव्हा तुम्ही शूटिंग करू शकला असतात ना. तुम्हाला धड व्हिडिओ घ्यायला जमलं नाही, शूट करायला जमलं नाही आणि आता माझ्यावर ढकलताय. नाचताय ना अंगणवाकडे. ए सपने खोबलं कुठली. हा सासू मी असं कोण बोलते मला?
नुसती सासू नाही, मी महिला परदेश अध्यक्ष आहे. समाजकारणात राजकारणात नाव आहे माझं. 4 लोक ओळखतात मला. हा, आणि माझ्याशी पंगा म्हणजे साताऱ्यात दंगा असतोय. नाचता येईन अंगणवाकडे ही मला नाही, तुला सूट होते. असू दे असं बी मला चांगलं नाचता येतो. होय ना? मग बघ आता तुला कशी नाचवते का नाही ती. हा मम्मी तसं नाही, हे बघा म्हणजे मला जे करायचं होतं का नाही, माझं काम बरोबर मी केलं होतं बघा. आता ते शेवटापर्यंत गेलं नाही, त्यात माझा काय दोष. तुम्हाला अलर्ट करून बरोबर वरती घेऊन गेले होते बघा मी, पण आता आपली वेळ आली नव्हती म्हणायचं काय. असू दे, आपला एक प्रयत्न फसला. पण कुणीतरी असं म्हणलंय, रत्ने वाळूचे कनरगडिता विद्या येई घम घम. चुकतंय का काहीतरी? हे गावस आहे बरोबर आहे. आता मी लवकरच दुसरा डाव टाकणार, पण त्या घरघुशी नेबळेटला ह्या घरातून बाहेर हाकलल्याशिवाय शांत बसणार नाही. आणि आता तर ती नवीन इन्स्पेक्टरीन बी आपल्या संगट आहे. हा तेच की, एवढा मोठा सपोर्ट असताना आपण कशाला घाबरायचंय तवा. मम्मी साहेबाशी पंगा म्हणजे साताऱ्यात दंगा असतोय, दंगा. ते काय बी असू दे, पण तुम्ही नवऱ्यावर हात उचलला. पती परमेश्वर असतोय, माझ्यावर कसा काय हात उचलला तुम्ही? पण तुम्ही नवऱ्याला असं मारणं चुकीचं आहे ना. सत्या, जे केलं ते आपल्याच भल्यासाठी केलं की नाही. बरं ऐक, तरी पण तुला वाईट वाटलं असेल तर सॉरी, माफ कर मला. नको की चिडूस असा. काय करू मी? कान पकडते, पाहिजे तर उठाबशा करते. हा हे बघा, सॉरी सत्या, सॉरी सत्या, सत्या सॉरी, सॉरी सत्या. वाघमारे, माझे पाय. अहो वाघमारे, कशाला नाही ते उचापत्ती करता? काय गरज होती का? बरं सोडा हे सगळं, मी सोडला मग जरा सोडला. ओय नक्की तुम्हाला त्रास होतोय का पायाला? नाही दुखत आहे माझा पाय. नाटक केलं मी. कसला भारी आहेस रे, जरा नाटक केलं आणि नाकावरचा रागच गायब. एक नंबरचे नाटके आहे तुम्ही वाघमारे. तुझ्यासारखीच नाटकी आहे. बरं आता मम्मी आणि सपनावणी तर गेल्या, मग आता कुणाला घाबरायचं? या मिठी. नमस्कार नमस्कार. बसा बसा, बसून घ्या सगळ्यांनी. बसा बसा. हे बघा, तुमच्या सर्वांचं सत्याच्या दरबारामध्ये स्वागत आहे. जे काही तुमचे प्रॉब्लेम असतील, अडीअडचणी असतील, ते सत्यादादांना सांगा, आम्ही ते लिहून घेऊ आणि ते सोडवण्याचा 100% प्रयत्न करू. ज्या काही महत्वाच्या अडचणी, कुणाच्या जास्त प्रॉब्लेम आहे, त्यांनी पहिल्यांदा या. गेलो या. बोला. सत्यदादा, यंदा पाण्याचा लय तुटवडा आणि ह्या उन्हाळ्यामुळं हिरीने पाण्याचा तळ गाठलाय आणि शेतीला पाणी लागतंच खरं. मला जर का मुबलक पाणी मिळालं ना तर शिवारात सोडण्यास मी सोडलं. बलमा, हा, गावाच्या शेजारून जाणारं फाट्याचं पाणी आहे ना, त्यांच्या शिवाराकडे वळवा आणि जो काय खर्च होईल तुम्हाला सांगा. चालेल. तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, 1-2 दिवसात तुमचा पाण्याचा प्रॉब्लेम मिटेल. आभारी आहे सत्यदादा. चल येतो मी. या पुढे. बोला. सत्या दादा, स्वतःचा धंदा करायचा म्हणतोय,
पण हातात भांडवल तर पाहिजे. तेवढी मदत केली तर लय उपकार होतील बघा. हे बघा, कष्ट करायची तयारी असेल ना तर पैशाचं भांडवल तर नाही, पण कच्चा माल मिळवून देऊ शकतो तुम्हाला. तुमचा धंदा जेव्हा चांगला चालेल तेव्हा ती जी काही रक्कम होईल ती मला परत द्या. होय, माझी तयारी आहे. बलमा, यांच्याशी नंतर सविस्तर बोलून घेतो. काय चाललंय? कुठलं पारायण सुरू आहे की सर्कस? तुम्हाला परवानगी कोणी दिली एवढी लोक जमवण्याची? हो नवीन मॅडम, हा सत्यादादाचा दरबार आहे. तुम्ही इथं नवीन आहे त्यामुळे इथं काय घडतं कसं घडतं हे तुम्हाला माहित नाही. इथं लोक जमवलेले नाहीत, लोक आपोआप जमतात, हे लक्षात ठेवा. पोलीस अधिकाऱ्याशी बोलताना आवाज खाली ठेवून बोलायचं. आणि माज घरात. तुझा जो माज आहे ना तो उतरवायला वेळ नाही लागणार. चला सगळे आपापल्या घरी निघा. हो मॅडम हो. बलमा, पूर्वा पाटील मॅडम, बोला आता काय पाहिजे तुम्हाला? यो माझा दरबार आहे. इथं ना मी गोरगरिबांची मदत करतो, त्यांची रखडलेली कामं करून देतो, अन्यायानं पीडित लोकांना न्याय मिळवून द्यायचा प्रयत्न करतो. याच्याशी तुम्हाला काय प्रॉब्लेम? तू काय कोर्टातली न्याय देवत आहेस की कोणता मसीहा आहेस लोकांना न्याय द्यायला, सगळ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला? लोकांना न्याय देण्यासाठी संविधानानं निर्माण केलेली न्यायालय आहेत. त्यामुळे ह्याचं बेकायदेशीररित्या तू स्वतःचं एक खाजगी न्यायालय नाही बांधू शकत. असं खाजगी न्यायालय चालवणं हा गुन्हा आहे. ठीक आहे? त्यामुळे इथून पुढे तू लोकांना न्याय नाही देऊ शकत. तुझं हे जे दुकान आहे ना ते आता बंद करायचं, कळलं? पूर्वा पाटील मॅडम, हे दुकान नाही आहे, हा ना सत्याचा दरबार आहे. आणि कसं आहे,
आपला वायदाच आपला कायदा आहे. हे चुकीचं आहे मॅडम तुमचं, हे चुकीचं आहे सगळं. काय गोंधळ सुरू आहे? मम्मी, हा काय नवीन प्रकार आहे? हे ठेवण्यात तमाशा घालणार होत्या, कळवलं होतं का तुम्हाला आधी? तुझं थोबड पण ठेव. शांत राहा सगळे शांत व्हा. सत्या, काय झालं? आणि या मॅडम इथं काय करतायत? काय भानगड झाली? तुमच्या या मुलाचा जन्मच भानगडी करण्यासाठी झालाय आणि तुम्ही विचारताय काही भानगड झालीये का? मॅडम, नेमका काय प्रकार झालाय सांगाल का मला? तुमचा मुलगा इथे बेकायदेशीररित्या लोकांना न्याय द्यायचं दुकान मांडून बसलाय. ते बंद करायला आलीये मी. हो मॅडम, लोकांच्या अडचणी मिटवण्यासाठी किंवा त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी असा दरबार भरवणं चुकीचं आहे किंवा कायद्यात बसत नाही. असं कुठल्या कलमात लिहिलंय सांगाल का मला? कलम वाचून दाखवू आता मी तुला. एक मिनिट. तुम्ही सगळे जण इथे न्याय मागायला आलात, राईट? हो ना? हो. मग मला सांगा, तुमचा हा सो कॉल्ड न्यायाधीश जेव्हा न्याय निवाडा करतो तेव्हा त्या संदर्भातले काही कागदपत्र किंवा पुरावे तुम्हाला देतो का? नाही, आमचा सत्यदादा कुठला कागदोपत्री पुरावा देत नाही. आमचा सत्यदादा योग्य तोच न्याय करतो. हे आतापर्यंत रेकॉर्ड आहे. आमच्या सत्यदादानं कुणावर कधी अन्याय केलेला नाही आणि त्याचा शब्द म्हणजे हाच आमचा पुरावा आहे आणि तो योग्यच करतो. होय की नाही का? बरोबर आहे ना? बरोबर आहे सगळ्यांचं. एक मिनिट. न्याय योग्य की अयोग्य हे तुम्ही नाही ठरवायचं. आणि याने न्याय करायचा की नाही हे ठरवण्यासाठी कायद्याचे रक्षक आहेत, म्हणजे आम्ही. तुम्ही सगळे जण आत्ताच्या आत्ता इथून निघा आणि आपापल्या घरी जा. तुम्हाला न्याय देण्यासाठी न्याय व्यवस्था आहे. ही असली बोगस न्याय व्यवस्था तुमच्या हिताची नाहीये. जा घरी. हो मॅडम, आम्ही कुठेही कुणी जाणार नाही. आम्ही इथंच थांबणार, तुम्ही निघायचं बघा. आम्ही कुठेही जाणार नाही. तुम्हीच इथून जाय गेलं पाहिजे. आम्ही जाणार नाही. इथून सत्यदादा होऊन देणार नाही. आम्ही जाणारच नाही अजिबात. आमच्या सत्यदादा होऊन देणार नाही. सत्यदादा आज आमचा आहे. आम्ही जाणार नाही. तुम्ही जायचं जाणार नाही. ए बस. पोलिसांना ऐकत नाही तुम्ही? एकेकाला बेड्या घालून आत टाके ना. लगेच आत्ताच्या आत्ता इथून निघायचं. निघा निघा. आम्ही कोण कुठे इथं हलणार नाही. कांबळे, लाठीचार्ज करा.
काका खाली उतरा तुम्ही, खाली उतरा बघू आधी. अहो खाली उतरा. मंजू मॅडम, तुम्ही मध्ये पडू नका आता. काय व्हायचं ते होऊ द्या आता. आमचं रक्ताचं पाठ व्हायला तरी चालतं, पण आम्ही इथले हलणार नाही. ए तू खाली उतर. ही सरकारी मालमत्ता आहे. आत्ताच्या आत्ता खाली उतर. हो मॅडम, आमच्या सत्यदादाचे नीट बोला. तो काय ऐरागाला वाटला काय तुम्हाला? आणि तुम्ही मगाशी म्हणाला ना म्हशी आहे का? हो हो, तो आमचा म्हशीच आहे. आणि आमच्या गरीबाच्या अन्यायाला वाचा फोडणार आहे तो. म्हणून तुम्हाला सांगतोय, बऱ्या बोलाने तुम्ही इथल्या निघा, नाहीतर ओ माझा अंत बघू नकोस हा. आत्ताच्या आत्ता खाली उतर. तुम्ही जर कायदा हातात घेतलात ना तर त्याचे परिणाम सुद्धा खूप वाईट होतील, लक्षात ठेवा. आणि आमच्या सत्यदादाला तुम्ही दरबार उधळला तर त्याचे परिणाम सुद्धा वाईट होतील. ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी, हे लक्षात ठेवा तुम्ही सुद्धा. सत्या लोकांना आवर. लोक अजून चिडले तर पूर्वा मॅडमला सोडणार नाहीत, आणि याचा परिणाम थेट आपल्या नात्यावर होईल. पर्यायानं फक्त तुझ्यावर. माझं काही झालं तर चालेल, पण माझ्या माणसांना काय होता कामा नये. इन्स्पेक्टर मॅडम, सत्या दादा, इन्स्पेक्टर मॅडम, सत्या दादा, इन्स्पेक्टर मॅडम, सत्या दादा. गाडी सोडा मॅडमची. इकडे असं घ्यायचं. हे बघा, ह्या लय मोठ्या पोलीस ऑफिसर आहेत आणि त्यांना फक्त कायद्याची भाषा कळते, आणि त्या एकदम बरोबर बोलतात. मी बेकायदेशीर न्यायनिवाडा करतो. माझ्या न्यायनिवाड्याला काहीच अर्थ नाही, काय व्हॅल्यूच नाहीये. माझ्याकडून न्याय मिळालेला जर ह्या मॅडमना मान्य नसेल तर तुम्ही एक काम करा, तुम्ही पोलीस चौकीत जाऊन न्याय मागा ना. पूर्वा पाटील मॅडम तुम्हाला झटपट न्याय मिळवून देतील. काय पूर्वा पाटील मॅडम, द्याल ना लोकांना न्याय मिळवून? ठीक आहे सत्यदादा, तुम्ही म्हणाल तसं. चला रे पोलीस चौकी. होय होय, चला रे सगळे, चला चला पुढे जाऊ पोलीस स्टेशनला. चला लवकर. सत्या, हे काय केलंस? सगळ्या लोकांना पोलीस चौकीत पाठवलंस. पोलीस कुठवर पुरणार आहेत? 5-10 लोक नाही आहेत. हे इतक्या लोकांच्या तक्रारी एका दिवसात कसं लिहून घेणार? आणि तक्रारी सोडवणार कशा? हसायला काय झालं? काय बालिशपणा आहे हा? वाघमारे बालिशपणा नाही, माझ्या चालाक बुद्धीतनं आलेला एक छोटासा प्रयोग आहे असं समजा. म्हणजे हे सगळं करण्यामागचा नेमका हेतू काय तुझा? हेतू एकदम क्लिअर आहे वाघमारे. तुमच्या या पूर्वा पाटील मॅडम आहेत ना, ह्या सगळ्या लोकांच्या तक्रारी कशा हँडल करतात तेच बघायचं आहे मला. नाही कायद्याच्या लय गप्पा आणतात ना त्या. आता बघू दे की सामान्य माणसासाठी कायद्याच्या चौकटीत राहून किती झटतात ते. म्हणजे तू त्यांच्या तोंडाला तोंड द्यायचं ठरवलंयस. सत्या, अशानं वाद अजून चिघळ आणि याचे परिणाम फक्त आपल्याला भोगावे लागतील. मलाही तुझं वागणं मुळीच आवडलेलं नाही.